सगळं माझ्या डोक्यावर येतं आणि मला समजून घेणारं आमच्या घरात कोणी नाही आहे. कोण नाही. कोमल तुम्हाला वाटतंय कोमल समजून घेते, पण नाही. तुला देखील समजत नाही. किती खोटं बोलताय म्हणजे. तुला समजलं असं तू काहीतरी ॲक्शन घेतलीस, काहीतरी केलं असतं, व्हिडिओज बनवले असते. आणि इकडं आमचं देवघर आहे. हे देवघर जे आहे मी नवीन घर बांधलं होतं त्यावेळेस घेतलेलं आहे. आणि असे काही देवघरामध्ये देव ठेवलेले तुम्हाला आता हे बघा. तर इथं आई पूजा वगैरे करते आणि मला पण दुकानात जायचं आहे. आता तुम्ही म्हणा की दररोज तू तेच सांगतो तुझ्या दुकानाच्या बद्दल. ठीक आहे बाबा, सांगतो काय करता आता. हाय परी, गुड मॉर्निंग मन. गुड मॉर्निंग मन. ए गुड मॉर्निंग मन. जाऊ दे, चॉकलेट गिकलेट काही जाणणार नाही मी आता. मन गुड मॉर्निंग. नाही पण आता म्हणावं लागेल तिला परत. मन बळा. जोरात बोल. बोल लवकर. जोरात बोल पहिले. गुड मॉर्निंग म्हण चल. तशी 2 वेळेस बोलली, तुम्हाला ऐकूनच नाही आलं कदाचित. काल मला एक कमेंट आली, दादा तू परीला का बरं गुड मॉर्निंग म्हणत नाही म्हणे. आता जय बाप्पा आणायचा. हा मग तेच ना. आणि घरामध्ये चप्पल घालून फिरतीये. तर आज आहे हरतालिकेची पूजा. काय विषय आहे बाई आज हरतालिकेची? उपवास धरू का नको ते विचारायचं आहे. दोन्ही बिघा एक बोट धर. धर 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 लवकर एक बोट. चल धर लवकर. हे नको धरच होतं, हे धरच होतं. नाही नाही आता नाही धरायचं. या सगळ्यांनी आमची चहा चपाती खाण्यासाठी सध्या. उद्या गणपती बाप्पा येतात आपल्या इथे. आणि आज हरतालिकेच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा. महिलांनाच असतं ना, ज्या ज्या महिला उपवास धरतात. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच महिला उपवास धरतात. परंतु आज कोमल धरणार नाही आहे, कारण की ते भूक लागती. तुला त्रास होईल, दुसरं काही नाही. कळलं का? हां परी इकडे आहे. लोकांना आमचं देवघर बघायचं होतं, तर चला म्हटलं आज देवघर दाखवूया, कारण की आज हरतालिकेची पूजा करायची आहे. त्या पद्धतीने हे बघा इकडे महाराजांची मूर्ती आणि असे काही फोटो लावलेले वरती. आणि ही डिझाईन जी दिसती ना, ती माझ्या लग्नाच्या टायमाला काढलेली आहे. कदाचित कोमलला माहिती नसेल की माहिती, मला नाही माहिती. तर असं काही हे केलेलं आहे. आणि इकडं आमचं देवघर आहे. हे देवघर जे आहे मी नवीन घर बांधलं होतं त्यावेळेस घेतलेलं आहे. आणि असे काही देवघरामध्ये देव ठेवलेले तुम्हाला आता हे बघा. थांब थांब बाळा बाळा थांब एक मिनिट रे. हे बघा हे केळी जी आहे ना आमच्या आजीने ठेवलेले प्रसाद म्हणून. आजीला प्रसाद भेटला, आजी मंदिरात जाऊन आली. प्रसाद भेटला तो इथं आणून ठेवला का? हा छान. तर असं काही आमचं देवघर आहे. आणि इतर जे आहे ना पूजा मांडणार आहे आता हे थोड्या वेळामध्ये. काय कशी पूजा मांडणार तुम्ही आज? महादेव काढायचा. महादेव काढायचा आहे का? वाळून महादेव काढावा लागतो. तर वाळू यांनी स्वच्छ एकदा धुवून घेतली. आणि हे भिंतीवर दिसलं का तुम्हाला, हे गोल गोल, हे याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द मला कमेंट्समध्ये सांगा. काय घरात लहान लेकरं असल्याची निशाणी किंवा खून आहे ती? काय वाटतंय कोमल तुला? कोमल जमत नाही वाटतं काढायला महादेव? आली ना. हे बघा इकडं ही काय करते माहिती का, हिच्या काकूला नाही का लिपस्टिक लावून मागते. इकडे बाय इकडे बाय इकडे बाय लिपस्टिक लावून मागते आणि खाली आल्यावर पुसून घेते. तिला खायचं असल्यावर पुसून घेते. हाव काय तसं खात नाही? परी 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 चेन कुठे? परी चेन कुठे तुझे? हे तुटली, एक तुटली म्हणून दुसरी काढून ठेवली. तसं नाही करू, तसं नाही करू बाळा, तसं नाही करू. हुशारीन बाळा तू. तुला देते 2 मिनिटं. हे नाजूक आणायची आम्हाला. तुला देते, थांब रांगोळी देते. आई रांगोळी काढतीये. रांगोळी पाहिजे तुला? मग असं तोंडानं बोललं बाळा, तुला रांगोळी पाहिजे, मी देतो रांगोळी तुला. आई जेवण काढून. हा हा क्या बस. कुठं बसता तुम्ही रांगोळी काढायला? पेपर टाक. इथं बस, इथं बस, इथं बस. पेपर आणते तुला काढायला. थांब पेपर आणते. बस खाली. थांब ना, आणते पेपर. तर इथं आई पूजा वगैरे करते आणि मला पण दुकानात जायचं आहे. आता तुम्ही म्हणा की दररोज तू तेच सांगतो तुझ्या दुकानाच्या बद्दल. ठीक आहे बाबा, सांगतो काय करता आता. मस्त असा महादेव काढता आणि त्याला त्याची पूजा वगैरे करता. त्याच्यावर सगळे प्रकारची पानं वगैरे
वाहून. परी केळी खाती का ग? केळी खाती बाळा? केळी खाती का? अर्धी अर्धी मी खातो ना. अय नाही खायची, नाही खायची. हा एकदा नाही खायची. लाईट बंद केली. बंद केली लाईट. चालू करू का? हा केली बंद डबा. केळी खाती? केळी खाते का तू? तू तोंडाने बोल ना. तुला काय झालंय? तू बोल तर सही ग. रांगोळी काढते की पहिले? मस्त काढा. मग तुला मी महालक्ष्मी समोर काढायचा चान्स देईन ना बाळा. बघू आता काय काढ बा. मी 2 मिनिटात येत तुला बघायला. काय ना अशी पिंड काढलेली आहे. अशी पिंड काढली त्याच्यावर पूजा वगैरे करणार आहे. अशी पिंड दरवर्षी काढतात आणि त्याच्यावरती पूजा वगैरे करते. त्या पद्धतीने करणार आहे. ही आमची सगळ्यात बाकी स्टोर रूम आहे, जिथं आम्ही आमचं देवघर पण आहे आणि आम्ही बाकी सामान पण इथं स्टोअर करून ठेवतो. म्हणजे इकडचे व्हिडिओ जास्त येत नाही, आमच्या हॉलमधले व्हिडिओ जास्त येतात. कारण की मी इकडे या रूममध्ये जास्त येतच नाही. फक्त आई जी आहे ती इकडे झोपते. कोमल, परी आम्ही सगळेजण वरती असतो. पण कोमल कालपर्यंत खाली होती. तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हटला तर बिकॉज परी काय करत होती माहिती का? मोबाईल मागती आणि मी तिला ओरडत असतो मोबाईल नाही द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा. त्यामुळं ती काय करते खालीच झोपते, म्हणजे पप्पापासून लांब झोपते असं म्हणते. परंतु मी तिला काल विचार केला, म्हटलं पोरगी लांब झोपायला नको, त्यामुळं वरती आणलं. म्हटलं आहे कोमल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय झालं माहिती का? काल नाही का आमच्या ताईचा फोन आला. ती म्हणे मी येते म्हणे महालक्ष्मीसाठी. ती कोमल म्हणजे ताई कशाला येता म्हणे तुम्ही एवढी दगदग करून कशाला येता म्हणे. तिला बघितलं काय झालं तर विषय काय झाला माहिती का? ही तिला म्हटली की तू येऊ नको म्हणे इकडे, कारण की तुझ्या घरचं बघ म्हणे, असं बोलली इथे. हा मी म्हणलं पण नाही. तू बोललीस तसं नाही म्हणलं मी. आणि तिचा व्हिडिओ पण येईन या विषयावर. म्हणजे ताई तुम्ही येऊ नका म्हणे माझ्या घरी. हा मी आज म्हणलं. मग काय बोलली तू? या म्हटलं उलट. या म्हटली गिटली नाही, तू नको येऊ म्हटली. त्याला असं म्हणून हिला ननंद नकोय, ह्या बाईला ननंद नकोय. कोणाला पटणार सांगा तू. सगळ्यांना पटणार. मित्रांनो, बायकोच्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे बायको जी आहे ती नवऱ्याला कुरकुर करत असते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, ही म्हणतीये हिला ननंद नकोय, हिला सासू नकोय, सासरा नकोय, हिला फक्त तिचं लेकरू आणि नवरा, संपला विषय. हो की नाही? हो की नाही? नाही आता तुमचं होऊन द्या. हा माझं तर होऊच द्या रे, मी तर बोलतोयच ना. तर असा काही विषय आहे. म्हटलं आज चला तुम्ही सोबत सगळ्यांची जी असलीयत आहे ती सगळ्यांसोबत आणा. आणि ॲक्च्युअलमध्ये आई जी आहे, आई सध्या बाहेर गेलेली नाही. तर आईचं बी आता म्हणजे तिकडून पलीकडून ती बाहेर गेली काहीतरी आणण्यासाठी, नाही तर आईचं पण मत घेतलं असतं आणि तुम्हाला कळालं असतं की कोमल कशी आहे. तर घ्याच मग आईचं मत घ्याच मग. धावून 5 मिनिटं. नाही मला उशीर होत आहे, मला जायचं आहे. मी काय करू, आपण आईची एक शाळा भरूया, आईची शाळा म्हणून. त्यामध्ये आईचे सगळे मत आपण कव्हर करूया. हो की नाही? सध्या तरी ती गोष्ट शक्य नाही, कारण की आई बाहेर गेलेली आहे आणि मला पटकन व्हिडिओ शूट करून मला दुकानात जायचं आहे. दुकान गेलं एडिट करायचं आहे, टाकायचं आहे, कस्टमर बघायचे, खूप काम आहेत. त्यामध्ये हे व्हिडिओ शूट करायचं काम आता कोमलला करायला पाहिजे. मी खरंच सांगतोय, कारण की मला खूप त्रास होतो या गोष्टीचा की कोमल व्हिडिओज बनवत नाही वगैरे. आता तुम्ही म्हणाल की का बनवायला पाहिजे काय नाही, आता ते सगळ्या गोष्टी माझे जे सबस्क्रायबर आहे ते समजून घेऊ शकता. कोमलला सांगता देखील, पण ती नाही ऐकत. तर आता आपण काय करणार आहे, नाही का? काय करणार आहे? ती म्हणते की मला बोलायला जमतच नाही. ठीक आहे, आता बघू. ती नाही म्हणते तर मग असेच कधी थोडेफार व्हिडिओज येतील आणि जी लागलेली लिंक आहे ती देखील तुटून जाईल काही दिवसांनी. मग काय, तो असं केलं तर असंच होईल ना? नाही तुटून देणार ना. एका दिवस नाही होत परिमुळे. शक्य नाही कोमल, जर कधी तुला नसेल कारण तसं मी काय फोर्स करत नाही, पण ती गोष्ट शक्य नाही आहे कंटिन्यू व्हायची. कारण की तुम्हाला सांगतोय मित्रांनो, माझे हे जे पाय आहे का त्याचा एकदम एवढ्या दुखायला लागल्यात ना, म्हणजे माझ्याच नाही सुदर्शनच्या आणि सोनूच्या पण दुखायला लागल्या. की ॲट ए टाईम दुकानात सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत नुसतं उभाच आहे.
कस्टमर चालू आहे ऑफरमुळं एवढा त्रास होतो आहे. आणि त्यामध्ये हे सगळे कामं आणि यांचे टेन्शन नाही होत शक्य एवढं सगळं. बिकॉज उद्या गणपती बाप्पा पण येईल, आता घराची तयारी पण करायची आहे. तयारी दुसरं कोणी करत नाही. मेन म्हणजे सगळं माझ्या डोक्यावर येतं आहे. आणि मला समजून घेणारं आमच्या घरात कोणी नाही आहे. कोण नाही. कोमल तुम्हाला वाटते कोमल समजून घेते, पण नाही. तिला देखील समजत नाही. किती खोटं बोलताय म्हणजे. तुला समजलं असं तर तू काहीतरी ॲक्शन घेतली असते, काहीतरी केलं असतं, व्हिडिओज बनवले असते नाही का. आता विषय काय झाला, आता सध्याची जी गोष्ट सांगतोय, आता हे करायचं होतं काय, हरतालिकेची पूजा करायची होती. तर ते काय करताय, पटापटा तयारी करताय पूजेची. पण असं नाही म्हणत की आम्ही थोड्या वेळाने करतो, तुम्ही चाललं जा, मग व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवतो, हे नाही म्हणणार. छान होईल. ती तिकडून आवाज आलाय का आईचा, आई पण आलेली आहे. तर असा काही विषय आहे. बघा तुमचं तुमचं मत मांडा कमेंट्समध्ये काय आहे. तर मी आता जा ना, आम्ही घेतो म्हटलं नाही का, आई म्हटलं नाही का तुम्ही केव्हा म्हटली, कुठं कुठं बोलताय आधी का तुम्ही म्हणली? म्हणायच्या आधी म्हटलं की काय म्हणली ती, व्हिडिओ घेतो की काय नाही वाक्य काय बोलली ती, रोहिणीच्या फोनमध्ये रोहिणीच्या फोनवर नाही म्हणली, रोहिणी घेईन म्हटली. तू काय करणार आहे ती घेऊन व्हिडिओ, अहो मग तिच्या मोबाईल मध्ये ते रोहिणी घेईन ना घेईन मग. म्हटली ती, ते नका सांगू. तिचा मोबाईल मी खुर्ची. जाऊ दे आता, तसं म्हणलं म्हणजे तसं अर्थ काढायचं. जाऊ दे आता, मी काय नाही. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब पूजा करा. करताना तिला घ्यायला लावते आणि तुला पाठवते. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय.